दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीच्या मोरनाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रीराम हाऊसिंग सोसायटी गुरुवार पेठ या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि आता ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या पाठीमागे गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत आहे. सिंहराज मित्र मंडळ आणि त्यांनी हे स्थापिलेलं गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर. गणपती बाप्पाला नमस्कार करून सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. आजच्या वहिनींचं नाव आहे नीलम कुणाल एडके. बऱ्याचदा या प्रवासामध्ये बरेच जण भेटत असतात. एका प्रवासामध्ये असंच एक सासूबाई भेटल्या आणि जेव्हा मला म्हणाल्या की मला मुलगी नाही पण सुनेवरच मुलीसारखं प्रेम केलं. पण एके दिवशी जेव्हा ती सूनबाई म्हणाली ना की ओ तुम्हाला आई म्हणायला मला काय आई नाहीये, त्या एका वाक्यानं त्या सासूबाई किती दुखावल्या असतील. मला असं वाटतं आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही असं म्हणत असताना आई ही प्रत्येक माऊलीमध्ये दडलेली आहे. तेव्हा या सुनांना या निमित्तानं मनापासून सांगणं करतो आणि सासूबाईंनाही सांगणं करतो की आपल्या एखाद्या वाक्याने कोणीतरी दुखावेल, कोणाला तरी वाईट वाटेल असं आपण कशाला करूया, नकोच करूया. गणपती बाप्पा चरणी या सगळ्यांच्या सुखासाठी मागणी करतो आणि सुरुवात करतो आजच्या भागाला. पहिल्यांदा प्रपोज तिने मला केला. आम्ही रात्री साधारण 12-12:30च्या दरम्यान निघालो. हो. बॅगावरून अशा खिडकीतून दोरी लावून वगैरे सोडल्या. मी खाली थांबलो होतो. मग ते बॅग वगैरे घेतली, मी गाडीवर ठेवली, मग निघालो. मग अरे बापरे, हा चित्रपटच आहे. ती लहान असल्यामुळे थोडंसं मोठ्यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे. अजून मी लहान आहे ना अजून. गॅलरीतून बॅगा सोडताना नव्हत्या लहान. नमस्कार. नमस्कार. घेतो. धन्यवाद. उखाणा घ्या. राम सीतेची जोडी आजरामर आहे जगात, कुणालचं नाव घेते एडकेंच्या घरात. अरे वा वा वा. पण आता एडकेंच्या घराच्या बाहेर उभे आहेत. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. ही ननंद. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ती मम्मी. नमस्कार. आणि हे पप्पा. नमस्कार पप्पा. आणि हे सगळे परिवार आहे. श्रीराम सहकारी गृहरचना संस्था मर्यादित. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि याही बाजूला बरेच जणी आहेत. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण इथलंच आहे का हो, जवळ? पुण्यातलंच. कुठे? असं एक चौक पुढंच आहे, रविवारपेठ. आणि मिस्टर कुठल्या चौकात? गुरुवारपेठ. अच्छा, ही गुरुवार ही पेठ, गुरुवारपेठ. ती रविवार ती पेठ. रविवारपेठ. आणि तुम्ही भेटलात कधी? शनिवारी का सोमवारी नाही, का गुरुवारी का मंगळवारी? कधी वार कुठला भेटण्याचा? गुरुवार. अरे वा वा. दत्तात्रयांचा. कुठे भेटलात? स्वामींच्या मंदिरात. वा. दोघेही भेटलात? कसे काय? मैत्रिणीचे मित्र होते ना ते. मैत्रिणीचे मित्र होते? हो. बोलवा जरा त्या मैत्रिणीच्या मित्रांना. अहो येता. नमस्कार. मैत्रिणीचे मित्र. हो. तुमचं बालपण कुठलं? पुण्यातच. पुण्यात. तिथेच. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी मम्मी, पप्पा आणि ताई. आणि तुम्ही किती जण? आम्ही 4 जण. 4 जण. बहीण काय करते तुमची? बहीण CS करते आता. लग्न झालंय? म्हणजे ठरलंय. ठरलंय. तुम्ही आधी ठरवलं का?
हो. हा कसं ठरवलं? ह्यांनीच नेलं आम्हाला पळून. ह्यांनी पळवून नेलं? बापरे, उलट आहे कहाणी. पण त्याच्या आधी तुमचं आधी झालं कसं? झालं कसं म्हणजे मैत्रिणीच्या मित्र होते ना हे, तेव्हा तिच्याकडे नंबर होता, तर मी तो नंबर घेतला. म्हणून मी त्या नंबरवर नाही ना माझं नाव न सांगता बोलले. तर ते म्हणले कोण बोलते? ते म्हणले मी अनामिका लोकांशी बोलत नाही अनामिक असं. व्यक्तींसोबत बोलत नाही. असं तुम्ही सांगितलं? हा, तर मग तुझं नाव सांग तरच आपण पुढे बोलूयात. हा. मग तेव्हा मग मी नाव सांगितलं, त्यांना कळालं की ही नीलम शर्वरीची मैत्रीण आहे म्हणून. मग तेव्हा पुढे वाढत गेलं. नंतर काय झालं पुढे? मग काय नाही. घरी कळायला लागली लव्ह स्टोरी आमची. लव्ह स्टोरी तुमच्या घरी कळली? नाही, पहिल्यांदा प्रपोज तिने मला केला. अच्छा, तुम्ही प्रपोज केला? हा. सगळं उलटच चाललंय इकडे. मग सगळा प्लॅन कोणी केला लग्नाचा? प्लॅन तर तसा मी कोर्ट मॅरेजचाच केला होता. हा. पण एक आठवडाभर राहिला होता तारखेला. त्या अगोदरच मॅडम म्हणाले की नाही आजच जायचं. हो. आजच जायचं, मला राहायचंच नाही इथे. मग पळाला? हो, घेऊन गेले. कुठे गेला? कोल्हापूरला. आम्ही रात्री साधारण 12-12:30 दरम्यान पळालो. हो. 12ला पळाला? हो. अरे बापरे, हा चित्रपटच आहे. मग तुमच्या घरी माहिती नाही रात्री तुम्ही गेलेल्या? का घरातले कुठे होते सगळे सगळे? झोपले होते ना. आणि बॅगावरून अशा खिडकीतून दोरी लावून वगैरे सोडल्या. खिडकीतून सोडल्या? हा, सोडल्या. कुठे? स्कार्फ वगैरे बांधला होता खिडकीतून. मी खाली थांबलो होतो. मग ते बॅग वगैरे घेतली मी गाडीवर ठेवली, मग निघालो. मग मोटरसायकल? हो. आणि मग घरी कधी कळलं? सकाळी 4 वाजता पाठी काय? की घरात नीलम नाहीये. मग यांच्या घरात कळलं कुणाल नाहीये. मग तसं शोधाशोध फोन खूप आले. मग तेव्हा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. मग काय सांगितलं घरी तुम्ही? काय नाही, डायव्हर्ट करत होतो. आम्ही शिर्डीला आहे, आम्ही गाणगापूरला आहे, पण कोल्हापूरमध्येच होतो आम्ही ऍक्च्युली. आणि घरातले शोधत होते? हा. म्हणजे नंतर पुणे तिकडून होते. नरसोबाच्या वाडीला गेलो. तिकडून पुन्हा मग डायरेक्ट पुण्यातच आलो. आणि संध्याकाळी मग ब्राह्मणाच्या आणि देवाच्या साक्षीने लग्न केलं फेरे घेऊन. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कोर्ट मॅरेज केलं. नमस्कार करू दोघांना. हा? आता कसं आहे सगळं? आता सगळं एकंदर छान आहे. दोन्ही घरात? हो, दोन्ही घरात. पण किती दिवस पळापळी ही सगळी चालू होती? 2च दिवस, जास्त नाही. मग नंतर घरी आला? हो हो, घरी आलो. नंतर सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. म्हणजे मग तुमच्या समजावून घरच्यांनी? सांगितलं. हो, केलं त्यांनी. लगेच? लगेच. लवकर. अरे मग विरोध कशाला केला? तेच ना. तेच ना. आता मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेलो. ओके. त्या 8 वस्तू आधी तुमच्या समोर ठेवतो आणि मग बघूया काय होणार. या 8 वस्तू आहेत. आता तुम्हीच एक टॅग ठेवा. तुम्ही द्या त्यांना एक ठेवायला. कुठे पाहिजे तिथे ठेवा. कुठे कुठे पाहिजे तिथे ठेवा. 1 2 3 वा 4 5 6 7 आणि ह्याच्या खाली 8 ठिकाणी 8 टॅग ठेवलेले आहेत. आणि आता तुम्हाला 4 संधी मिळणार आहेत. 4 वस्तू आणि त्याच्याबरोबर टॅग. पण ₹1 टॅग मिळाला तर त्या 4ही वस्तू तुमच्या. आणि जर टॅग नाही मिळाला तर सगळ्या वस्तू परत ठेवायच्या. हा, चालेल. आता तुम्ही दोघांनी ठरवा आणि 4 वस्तू घ्या. मेकअप चला घ्या. 500. चला 1 वस्तू मिळाली. आता 3 संधी राहिल्या. आता ₹1 मिळाला पाहिजे. ट्रे. थांबा इतकं उघडू नका. ट्रे घ्या. आता बघा काय त्याच्यात. 1000. चला ₹1500 मिळालेले. आता अजून 2 संधी राहिलेले आहेत. ₹1 मिळालाच पाहिजे. आता काय? थांबा, उचला ते. कधीतरी काम करा. व्हेरी गुड. थांबा, नीट ठेवा. किती आहे बघा? ₹1. आता चौथी वस्तू कुठली घेऊ शकता तुम्ही? काय 10. ₹1511. अभिनंदन. या 4 वस्तू आणि ₹1511 सुद्धा त्यांना मिळाले. नमस्कार. किती छान बघा. सगळे उत्सुक आहेत, उत्साही आहेत सगळे. हो ना? सासूबाई कुठल्या? या. आणि आई या. नमस्कार. सॉलिड चित्रपट आहे यांचा. मस्त चित्रपट केला तयार. हा, खिडकीतून सोडलेल्या बॅगा नावाचा चित्रपट येतोय लवकर.
आणि आता पहिला आरोप कोण करणार? ही सकाळी लवकर नाही उठत. लवकर उठत नाही. ही उठती 9, 9:30, पावणे 10. म्हणजे जेव्हा लोकांची झोपण्याची वेळ होते तेव्हा या उठतात. नाही, रोज असं कधी उशीर नाही होत. कदाचित फारच क्वचित वेळेला असं होतं. ती शक्यतो उठते 7 वाजता वगैरे. कारण 9, 9:30 माझा ऑफिसचा टायमिंग आहे. मी जातो. आई खोटं बोलते? नाही, असं नाही, पण नाही होत असं कधी. काय? 9, 9:30 कधीच नाही वाजले. कधीच नाही वाचले. काय हो? नाही बोला आता. होतंय. 9:30 होतं. नणंद कधीच नाही वाजले 9, 9:30. नाही ना. कारण माझं ऑफिस टायमिंग आहे तेव्हा मला जावंच लागतं ना. त्यामुळे ते टिफिन वगैरे सकाळचा स्वयंपाक माझ्याकडे असतो. सकाळचा स्वयंपाक माझ्याकडे असतो. थांबा थांबा थांबा. सुरू झालेले आहेत आरोप. दुसरा आरोप कोण करणार आहे? कुठेही बाहेर जाताना सांगून जात नाही, अजिबात नाही. दोघेही आम्हाला का फक्त या? दोघेही. नाही, मी सांगतो नेहमी. पण ते तिचा आवाज आम्हाला कमी नंतर म्हणून त्यांना ऐकू नाहीये. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की या बरोबर आहे? हो, सांगते ती जाताना. कारण ह्यांना ऐकायचा प्रॉब्लेम आहे. हो, बारीक आवाज बोलते त्यामुळे लवकर कळत नाही. मी तिला सांगितलंय की फक्त मोठ्याने सांगत जा. सांगतो आम्ही पण नक्की. जाताना किती वेळा सांगितलंय. ती सांगते ती बारीक आवाज बोलते. मुलगा सांगतो. सूद सांगत नाही. सांगत नाही. सांगते ती बारीक आवाज. तिचा आवाज बारीक असल्यामुळे ते ऐकू नाहीये. नाही, फक्त येते एवढं सांगते. मनातल्या मनात सांगते. कळलं ना? तुम्हाला मनातलं कळत नाही त्याला आम्ही काय करणार? बरोबर ना? नाही. नाही, चूक आहे. बरं, पुढे अजून आरोप. बोला. सोसायटीत राहतात, शेजारी आहोत, पण त्या अजून आमच्याशी कधीही बोललेल्या नाही. स्माईल सुद्धा करत नाही. आम्ही स्माईल दिले तरी त्या करत नाही. हसत नाही. आणि खाली मान घालून त्या सहज जात. त्यांच्या सासूबाई इतक्या बोलक्या आहे. पण त्या बोलत त्या नाही बोलत नाही. तुम्ही कुठे राहता म्हणजे? आम्ही आमचं घर पहिले लागतं. आणि तुमचा मजला किती आहे? मग त्या खाली मान करूनच जातात तुमच्याकडे. सासूबाईला चैन पडत नाही बोलल्याशिवाय. हो का? येता जातात बोलतात त्या, पण ह्यांनी पण बोलायला पाहिजे ना. सासूबाई सतत बोलतात म्हणून ह्या न सांगता बाहेर जातात. पण थोडंसं हसायला पाहिजे ना. स्माईल तरी द्यायला पाहिजे. हसतच नाही. बोला. हसतात ते, पण कसं ही लहान असल्यामुळे थोडंसं मोठ्यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे. बरं झालं पण हसत नाहीत तुम्ही. नाहीतर आज त्याने आरोप केला असता जाता येता हसून वेंगाडून हसून जातात. नाहीतरी निदान 2 शब्द बोलले पाहिजे. काय कशा आहात वगैरे असं बोलत जा. हा, इथून पुढे कळलं. हा, बरं आई, तुमचा काय आरोप आहे? घरी पण अशी 8:30, 9ला उठायची. बरोबर आहे. म्हणूनच आईसारखंच तिला तुम्ही जे त्या तुमच्याकडे बघतात माहेर आणि सासऱ्यात फरकच नाही त्यांना. हो की नाही? बोला आता. इकडे माहेरी लाड होते म्हणून त्यामुळे इकडे तसंच आहे. आई तेवढंच प्रेम करते तिच्यावर की तिला वाटतच नाही की माहेर आहे का सासर आहे. बोट. आता त्यांच्यावर आरोप करायचे असतील तर कोण कुठले करणार? त्यांनी बायकोला नीट वळण लावावी, शिस्त आणि नीट नेटकेपणे घर ठेवायचं, एवढं त्यांनी तिला शिस्त लावतातच ते. पण अजून मी लहान आहे ना अजून. म्हणजे इतकी मॅच्युअर नाही झालेली आहे की. ऐका, गॅलरीतून बॅगा सोडताना नव्हत्या लहान. मला म्हणायचं की तिने जे काही केलेलं आहे त्यातनं तिने मॅच्युरिटी लेवल वाढवावी. तिची मेंटॅलिटी तिची अजून तशीच आहे जशी ती माझी लहान बहीण म्हणून होती. घरी कधी तिने कप उचलला नव्हता चहाचा, पण बॅग उचलली नवऱ्याची. ऐका, गंमत ऐका. म्हणजे कसं तिने एका दिवसात सगळं सामान सगळं बांधून गेले. माझ्या शेजारी माहित नाही तिला कसं काय केलं तिने. कळलं. आणि एवढं करून त्यांचं म्हणणं आहे मी लहान आहे ना. झालेली ह्यांनी सांगतात सगळं, पण मला अजून कळेल. आणि आता यांच्याबद्दल कुठले गुण स्वभावातले चांगले ते सगळ्यांनी बोलायचे. एकेका तिला माणुसकी चांगली आहे. तिला माणसं खूप लागतात. खूप सगळ्यांचं माणसांची आवड आहे. आता एक बोल स्वभावाने चांगली आहे तशी. तुम्ही काय म्हणता? आणि सुंदर छान राहते. टापटीप मस्त. आता ह्या म्हणाल्या होत्या टापटीप नाही राहत म्हणून. नाही बाहेर भर नाही. आता तुम्ही सांगा या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे आणि काय उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल कोणता? लवकर उठेल. हा, नक्कीच प्रयत्न करेल लवकर उठण्याचा. आणि स्वयंपाक वगैरे तर बनवतेच मी, पण अजून छान बनवायचा प्रयत्न कर. चहा देणार का? सासरी बोनी मुद्द्याचं म्हणाले. चहा देणार का? हो, मिळणार चहा. चला, खिडकीतून बॅग सोडण्यापासून नवऱ्याला पळवून नेण्यापासून आता सगळं छान आहे आणि खूप गोष्टी आता बदलणार आहेत.
तेव्हा ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्या सुखी संसारासाठी. आणि आता या खेळामध्ये कोणाची निवड होणार ते आपण बघणार. अनेक चिठ्ठ्या इथे आलेल्या आहेत आणि आता कुठली तरी एक चिठ्ठी काढा, बघूया कोणाचं नाव येणार आहे. एवढी शांतता कधीही नव्हती. आणि नाव आहे निर्मला कुदळे. नमस्कार, नाव काय? निर्मल प्रकाश कुदळे. एवढं हळू का सांगताय? मोठ्याने सांगा, उखाणा घ्या पटकन. चांदीच्या झाडावर सोन्याचा पक्षी प्रकाश रावांचं नाव घेते, चंद्र सूर्य साक्षी. मला सांगा, हे चांदीचं झाड आहे कुठे? पुण्यात आहे का? तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर शिरूर. शिरूर. हो. आणि बालपण सगळं तिथलंच? हो, नाही, नगर काही, अहमदनगर काही, शिरूर काही. ही मुलगी की सून? मुलगी. मुलगी. हो. आता तुम्हाला शुभेच्छा देतो. हा, आणि आता पैठणीचा खेळ सोपा आहे. 10-10 संधी दोघींना मिळणार. इथून चेंडू टाकायचा आणि समोर त्या प्लास्टिकच्या रिंगचं एक कडं तयार केलेलं आहे. लक्षात ठेवा, फक्त मधला जो 8 सारखा आकार आहे मधोमध, त्यामध्ये जर चेंडू थांबला तर 2 गुण मिळणार. बाकी कुठेही जर आतमध्ये चेंडू थांबला तर 1 गुण मिळणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे. चला टाका. थांबला पाहिजे. एक. आता आई तुम्ही 5 टाका. दोन. व्हेरी गुड. दोन एक. चार. पाच. 5-1. चला टाका. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या एडके वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या त्या कुदळे आई, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सिंहराज मित्रमंडळ या गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं या ठिकाणी त्याच पटांगणात रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे. गुरुवार पेठ पुणे इथे उत्साहाच्या वातावरणात सगळे जमले आणि या क्षणाचा, या खेळाचा आनंद लुटला. यानंतर आपण भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.